अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलगधी निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. म्हणती ज्ञानदेव तू माईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवस् सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षनाट्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदाङ्ग योगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठानपूर्यां सुधीसङ्गसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेति हासादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं, निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्ततत्त्वं. महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो, रूढितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मितायेन चक्राङ्कृतोख्यां, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.
पंढरीनाथांना वंदन करूया, निवृत्तीनाथांना वंदन करूया, ज्ञानेश्वरांना वंदन करूया. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. खरं म्हणजे ज्ञानदेव कुठे, आपण अगदी त्यांच्या पुढे काय अभ्यास आपला करून आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण बघता बघता वाचारुण परिहार प्रकरण संपलेलं आहे. आज थोडीशी पुनरावृत्ती तुमच्याकडून माझ्याकडून त्यांची इच्छा आहे करून घ्यावी. आणि मग 4थं प्रकरण आपण ज्ञानाज्ञान प्रकरण सुरू करणार आहोत उद्यापासून. कोणाला पहिल्यातलं सुमिताताई बोलणार असतील तर बोला. आणि सांगू का ताई? हो सांगा ना, म्हणजे ती एक पद चालू आहे ती राहू द्या, ते आपली संपेपर्यंत चालेल. 42वी ओवी आहे हां पहिल्या प्रकरणातली. हो का बरोबर आहे? हो बोला बोला. का कस्तुरी सकट परिमळू, का उन्मेष सकट अनळू, तैसा शक्तीची केवळू ती जो. का कस्तुरी सकट परिमळू, का उन्मेष सकट अनळू, तैसा शक्तीची केवळू शिवूची जो. कालच्या उलट्यांनी यांचं उदाहरण दिलं होतं आपल्याला. शिवशक्ती दोघेही कसे एकत्र आहेत की त्यांना वेगळं करता येत नाही. त्याच्यासाठी वारा आणि गती ह्याचं उदाहरण दिलं होतं 41 ओळीत. आज त्यांनी ह्याचं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी की ते कसे एकत्र आहेत की कस्तुरी आणि सुगंध, आणि सुगंधानेच कस्तुरी प्रगट होते. ते एकमेकात शक्ती शिवाची अविभाज्य घटक आहे. ते दोघे एकमेकात समरस झाले आहेत, वेगवेगळे राहू शकत नाही. आणि हे स्पष्ट करण्यासाठी माऊलींनी कस्तुरीचे उदाहरण दिले. कस्तुरीतला सुगंध अदृश्य आहे. सुगंध हे कस्तुरीचे प्रगट रूप आहे. आणि दुसरे उदाहरण म्हणजे अग्नीतली उष्णता अदृश्यच आहे, पण जिथे उष्णता तिथे अग्नी असतो. सुगंधामुळे कस्तुरी प्रगट होते आणि उष्णतेमुळे अग्नी प्रगट होतो. तसेच शक्तीमुळे शिव प्रगट होतो. म्हणजे दोघंही इतके एकमेकात मिसळलेले आहेत. जय श्रीकृष्ण. समजलेला अर्थ समजला, छान सांगितला. फक्त ते उष्मे सकट, उष्मा म्हणजे उष्णता, तो शब्द काहीतरी तुमच्या ह्याच्यात वेगळा असावा असं वाटलं मला. का उष्मे सकट अनळू, आलं का लक्षात? हो नाही, उष्मे सकट म्हणजे त्याची उष्णताच आहे ना ती. हो नाही बरोबर आहे ना, पण म्हणजे तो ओवीतला शब्द उष्मे सकट असा आहे ना. हा नाही हरकत नाही, म्हणजे तेच मला कळलं नाही. तो आणि त्याचा अर्थ वेगळा आहे. अर्थ नाही बरोबर, अर्थ उष्णताच आहे. अग्नी म्हणलं की उष्णता आलीच. हो बरोबर. अग्नी बरोबर उष्णता आहेच, बरोबर आहे. कस्तुरी सकट सुगंध आहेच. तसाच शिवाबरोबर शक्ती, शक्ती बरोबर शिव आहेच. शक्तीमुळे शिव प्रगट होतो. शक्ती ही शिवाचा अविभाज्य घटक आहे. छान सांगितलंय तुम्ही. आता 42 झाल्या, म्हणजे जवळजवळ निम्म होऊन गेलेलं आहे पहिलं प्रकरण. आता दुसऱ्याचं त्या वेळेला थोडं काही जणांनी सांगितलेलं आहे बहुतेक वेळेला. तर तिसऱ्या प्रकरणाची आज आपण थोडीशी उजळणी घेणार आहोत. एक धावता आढावा म्हणतात तसं. कुणाला कोण कोण काय काय बोलणार होत्या, चला सुरू करा. रेखाताई ठरले का? रेखाताई आज तिकडेच होत्या बराच वेळ. बोलणार नसाल तर मग आपण पुढचं प्रकरण सुरू करायचं. काल म्हणल्या होत्या ना मी दुसरी सांगेन, तिसरी सांगेन, कोण कोण काय बोलणार आहेत बघा. एक एक ओवी वाचा तरी ज्यांच्याकडे असेल त्यांनी. पहिली ओवी वाचू का? जेवढं समजलंय ते सांगू? चालेल चालेल, सुरू करा सुरू करा सुरू करा. जेवढं समजलंय हो चालेल, समजायचा प्रयत्न केलाय. चालेल, तसाच प्रयत्नच करायचा प्रत्येकाने. एकच मिनिट. हं. जयाचे बोभाटे आत्मयाची झोप लोटे, पूर्ण तरी ऋण न फिटे, जे चेनेची नीदती. जयाचे बोभाटे आत्मयाची झोप लोटे, पूर्ण तरी ऋण न फिटे,
जे जेलविती निदही. हम्म. सद्गुरूच्या उद्घोषाने अज्ञानी शिष्याला जागे केले. आणि ह्याच्यात असं आहे की माऊलीनी निवृत्तीनाथांना वंदन करून चारही वाणीचे ऋण फेडले. बरोबर. आणि वंदन करताना कुठल्याही भेदाचा संबंध तिथे येऊ दिला नाही. अगदी बरोबर. या 4 वाणी परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी जाग्या झाल्या की आत्म्याची झोप उडते. म्हणजे आत्मा जागा होतो तरी वाणीचे ऋण पिटत नाही. बरोबर. कारण आत्म्याला जी जाग येते ती निद्रे समानच असते. कारण अज्ञान बीज रूपाने शिल्लक राहते. म्हणजे वाणीचे ऋण शिल्लक राहते. मी सच्चिदानंद रूप आहे ही जाणीव जोपर्यंत आहे तोपर्यंत अज्ञान शिल्लक राहते. छान, सुंदर, चांगलं सांगितलं. महत्वाचे त्यातले जे हे आहेत ते की अज्ञान कसं शिल्लक राहतं, कुठल्या रूपानं राहतं आणि 4 वाणींचं काय आता इथे या प्रकरणामध्ये महत्त्व म्हणा किंवा त्याचं स्वरूप काय आहे, त्याची सुरुवात कशी केलेली आहे ज्ञानदेवांनी, ते छान सांगितलं. दुसरी कोणी म्हणणार आहे? दुसरी ओळी मी वाचते. हा, वाचा. नाव सांगा. एरवी पराधिका चौली जीव मोक्षाच्या उपयोगी अविद्ये तवे आणि वेतती तीर. अविद्येच्या बंधनापासून परादी 4 वाणी मोक्ष प्राप्त करून देण्यास उपयोगी आहेत. पण अविद्येबरोबर आपल्या स्वरूपाचा त्या नाश करून घेतील तरच त्या मोक्षोपयोगी आहे. माझ्याकडे तुम्ही पुस्तक दिलं ना त्याच्यातलं आहे. हो, छोटं पुस्तक चांगलं आहे, पण ते सुटसुटीत आहे आणि कळतं लगेच. त्यातलं चटकन समजतं, महत्वाचा मुद्दा त्यातनं समजतो. छान आहे, चांगलं आहे, लगेच पटकन समजलं. हो, पटकनच समजतं. मला ते आवडतं. बरोबर. परादी 4 वाणी मोक्ष प्राप्त करून देण्यास उपयोगी आहे. पण अविद्येबरोबर आपल्या स्वरूपाचा त्या नाश करून घेतील तर त्या मोक्षोपयोगी आहे. नाहीतर त्यांनी जर अविद्या संपली तरी त्यांनी त्यांचं अस्तित्व ठेवलं तर मग ते ज्ञान होणार नाही. आणि त्या अविद्येबरोबर कशा जातात ते पुढच्या दृष्टांतात सांगितलंय. तिसरी ओवी कोणी म्हणताय? मी म्हणते. म्हणा राजश्री. देहासवे हात पायी जाती मनासवे इंद्रिये का सूर्यासवे जाये किरण जाण. मृत्यू आल्यावर देहाबरोबर हातपाय जातात. आत्मतत्व जीव निघून गेला आहे. मनाबरोबर इंद्रिये जातात. प्रकृती सूक्ष्म देहाबरोबर निघून जाते. सूर्याबरोबर किरण समुदाय जातो. दिवसभर किरणांचा समूह सूर्याबरोबर निघून जातात. मन हे स्थिर नसते, चंचल आहे. मन हे एका देहातून दुसऱ्या देहात जाते वेळी सूक्ष्म ज्ञानेंद्रिय होऊन जाते. छान सांगितलं, चांगलं सांगितलं. म्हणजे आता या 4 वाणी ज्या आहेत, हा सांगा, पुढचं सांगा. चाला, सुमनताई सांगा. कितवी? 5वी. हा, सांगा. 5वी. मग चौथी राहिली ना मध्ये. चौथी कोणी बोलतंय का? चौथी स्वरूपे जिथे वनी दशे लोहे होती ते रसत्वे जिथे लोणी वनी दशे. जसं लोखंडाला अग्नीचा स्पर्श झाला त्याच्या रसात रूपांतर होते. लाकडाला अग्नीचा स्पर्श झाला की त्याचे निखाऱ्यामध्ये रूपांतर होते. त्याचप्रमाणे वाणी ही स्थूल रूपात दिसणारी असली तरी तिचे सूक्ष्म रूपामध्ये ती शिल्लकच राहते. छान, बरोबर आहे. अगदी बरोबर. दृष्टांत दिलेले सगळ्यांना पटले. हा, मग ती चौथी. हा, बोला तुम्ही. चौथी बोला. हा, निलिमाताई बोला. मी बोलू का? हा, बोला ना. आता कोण बोलतंय? चौथी बोला. ना तरी निद्रेची अवघी स्वप्ने मरती आधी
देवी अविद्येचे संबंधी अटती या. हम्म. छान. जो क्षमता स्वप्नांचा नाश होतो त्याप्रमाणे अविद्येच्या नाशाने घरातील चारही वाणींचा नाश होतो. बरोबर. छान. पुढे आता 5वी झाली, आता 6वी बघा कोण सांगत असेल. चांगले चांगले दृष्टांत आहेत बघा, हे सोपे आहेत आणि छान आहेत. सांगू का मॅडम? हो सांगा सांगा. लवण आंगे उरे परिस्वादी गली उरे. नीद मरोनी जागरे ये निदे. हम्म. जरी मीठ पाण्यात विरते तरी ते स्वाद पाण्यातच राहते. निद्रा मिळवून जागृत अवस्थेत रूपाने निद्रा असते. बरोबर. निद्रेचा विकार जागृत अवस्था आहे. निद्रेमध्ये जे संस्कार सूक्ष्म असतात ते संस्कार जागृत अवस्थेत विकास पावतात. बर. छान. वाणी या सूक्ष्म रूपात असतात, त्या परत उठतात. अविद्येबरोबर वाणी नष्ट होतात. बरोबर. छान सांगितलं. सगळ्यांना समजते का? त्या सगळं सांगतायत एवढ्या, प्रत्येकाने त्याच्यात थोडं समजून घेण्याचा किंवा आपणही त्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करा. ही सगळी उदाहरणं छान दिलीत बघा. लोहाचं, वन्नीचं म्हणजे इंधनाचं, आता लवणाचं. आता पुढचं 7वं बघा. 7वी कोण बोलणार आहे? मगाशी उर्मिला ताई म्हणत होत्या का काहीतरी? कोणीतरी, दोघी जणी एका वेळेला बोलत होत्या. मी सांगितलं, तुम्ही म्हटलं. हा, मग आता कोण? 7वी म्हणते. हा म्हणा म्हणा. हा. तेरी अविद्ये सवे चौघी वेतती जीवे तत्वज्ञानाचे नावे उठती पिया. छान. परापक्षती मध्यम आणि वैखरी यांचा जेव्हा नाश होतो तेव्हा अविद्येचा काळोख नष्ट होतो. म्हणजे विरघळलेल्या मिठाप्रमाणे 4 वाणी स्थूल रूपाने नष्ट होतात, परंतु मीठ जरी नष्ट झाले तरी चवीच्या रूपाने ते मागे उरते. तसेच वाणीरूप जरी नष्ट झाले तरी ही वाणी तत्वज्ञानाच्या रूपाने नवीन रूप घेते. बरोबर. सूर्य सांगा सांगा. सुद्धा नाही आणि मावळत सुद्धा नाही. म्हणजे पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर असतो तिथे उजेड असतो, जो भाग नसतो तिथे अंधार असतो. म्हणजे सूर्य उगवतो आणि मावळतो असं नाही. छान. म्हणून जागृत अवस्था असलेल्या माणसाची अशीच अवस्था असते. ज्याला निद्रा ठाऊक नाही तो जागृत अवस्थेत अखंडपणे जागा असतो. बरोबर. निद्रा जागृत अवस्थेचे दुसरे रूप आहे. तत्वज्ञानाच्या रूपाने वाणी जागृत झाली याचा अर्थ 4 वाणींनी दुसरे रूप धारण केले, परंतु त्या वाणी पुन्हा सूक्ष्म रूपाने स्थूल रूपात प्रवेश करतील. म्हणजे दोन्ही स्थिती अविद्येचा नाश झाल्यावर अविद्या मूलकच राहतात. जय जय रघुवीर समर्थ. छान छान छान, चांगलं सांगितले. पुढे 8वी. बोलणार आहे कुणी 8वी बद्दल? सांगू मॅडम? सांगा. हा तत्वज्ञान दिवा मरुनी इही लावावा तरी माझी शीण लेवा बोध रूपेंची. हा तत्वज्ञानाचा दिवा 4 वाणींनी मरून प्रकाशित करावा तरी बोधरूपे आत्म्याच्या ठिकाणी काही शीण घेतल्यासारखाच होतो. मी हा भाव येऊ नये. बोधरूपी आत्मा ज्ञानी नाही, अज्ञानी नाही, तर तो ज्ञान अज्ञानातून ज्ञानरूप आहे. बोध वेगळा, आत्मा वेगळी. छान. पुढे 9वी कोण बोलतंय? नवीन सांगते मी. हा सांगा सांगा. 9वी येऊन स्वप्न मिळवी गेली आपण या ठाई दोन्ही दिठी नांदवी निंद जैसी.
यामध्ये असं सांगितले की झोप सुरू झाली ते स्वप्न सुरू होतात हम्म, आणि झोप संपली हम्म, ते स्वप्न संपतात. बरोबर. हम्म, झोपेच्यामध्ये त्या अविद्येच्या नाशानंतर जागृती दृष्टमान होते. हम्म, स्वप्नावस्था आणि जागृत अवस्था या दोन्हीला कारण निद्रा आहे. बरोबर. या दोन्ही अवस्था म्हणजे निद्रेचे प्रगट आणि अप्रगट रूप आहे. हम्म, ज्ञानदेव म्हणतात झोप आली की झोपच स्वप्नाची माया भरती दुनिया प्रकट करते. स्वप्नात जागृती आणि निद्रा यांचा संबंध याचे एकमेकाशी अधीन आहे. बरोबर आहे. निद्राच नसेल तर स्वप्न येईल का? नाही. आणि निद्रा संपल्याशिवाय जाग येईल का? स्वप्न आणि नाही. जागृती म्हणजे दोघींचा यांचा संबंध या एकमेकाशी संबंधित आहे. बरोबर. छान सांगितलं. पुढे 10वी सुमनताई दोघी अजून आहेत. दुसरे आहेत का सुमनताई? बरोबर आहे का? हो, छान सांगितलं. सुंदर, चांगलं सांगितलं एकदम. नाही तर मग आज 10 झालेत. इथून पुढचं घ्यायचं का? कुणाला अजून बोलायचं असेल तर बोला. साधारण लक्षात आलंय सगळ्यांच्या. एक टप्पे सांगितलेले आहेत. याच्यातले सगळे जे दृष्टांत आहेत ना ते सगळे लक्षात घ्या. आणि सोपे सांगितलेले दृष्टांत जे आपल्या व्यवहारातले आहेत असेच आहेत. अजून कोणाला बोलायचंय? परिजिती ना मेली अविद्या हे आकळी, बंध मोक्षी घाली बांधोनिया. सांगू का मॅडम? सांगा. ज्यावेळी एखादी जाणीव बोध हा अविद्या नष्ट झाल्यावर कळते. अविद्या असताना जो पूर्ण संसारात रमलेला आहे ते ज्यावेळी नष्ट होते तेव्हा वेगळ्या बोधाने ती मरण पावते. हम्म, मग त्याला खरे ज्ञान होते. मी नंतर माझे ही अविद्या आहे, ही जिवंत आहे तोपर्यंत या भावना जागृत असतात. ही अविद्या मरण पावल्यावर मी ब्रह्मरूप आहे असा बोध होतो. ही गोष्ट निरंतर नाही, ही सत्य मानणे म्हणजे अविद्या होय. अगदी बरोबर. छान. शेवटचं काय वाक्य म्हणाले ताई? शेवट काय म्हणाले? जी अविद्या काहीतरी ऐकू आलं नाही, सांगा जरा परत. हा, सांगते. जी गोष्ट निरंतर नाही ती सत्य मानणे म्हणजे अविद्या होय. धन्यवाद ताई. आता आपण ज्या गोष्टी तात्पुरत्या आहेत, संपणाऱ्या आहेत, त्यांना खरं मानतो. आणि ज्या खरे निरंतर जी गोष्ट आहे, शाश्वत आहे, परमात्मा आहे, तिला आपण ओळखत नाही. म्हणून या दोन्हीचा विवेक आपल्याला जेव्हा येईल, म्हणजे अज्ञान हे आपल्याला अज्ञानाच्या घरीच हा विचारांचा बळेजाव नांदत असतो आणि मोक्षाची खोटी प्रतीक्षा तिथेच मिरवत असते असं त्यांनी सांगितले. पुढे 13. आता पुढच्या ओव्या खूप छान आहेत. उदाहरणं सगळी चांगली आहेत. एकेकाने एक एक वाचा. मला इथं नावं कळत नाही. जेवढी पहिल्यांदा आहेत तेवढीच आहेत. पुढच्यानी कोणीतरी प्रयत्न करा. आता बागुलबुवाचं उदाहरण बघा, सगळ्यांना दिलेलं होतं. किती छान आहे ते. नाही तर मग मीच सांगते आता काय कर. बागुला 13वी. बागुलाचे निमरणे तोषावे की बाळपणे, येरा तो नाही माखोणे मृत्यू मानावा. लहान मुलाला बागुलबुवाची आपण भीती घालत असतो. ते अगदी स्पष्टपणे सांगितलेलं होतं. आणि तो मुलगा घाबरत असतो. म्हणजे त्यामुळं तो जरा शांत बसतो. किंवा अजाण मुलं तो बागुलबुवा आहे म्हणून घाबरतात. पण जेव्हा वडील म्हणतात की तू थांब, इथेच थांब, मी बागुलबुवाला मारून येतो. त्या पोत्यामध्ये किंवा त्याच्या झोळीमध्ये खूप मुलं त्यांना मारून आणलेली आहेत. ते मुलाला सगळं खरं वाटतं. आणि वडील जातात, नाटक करतात, काठीनं धोपटल्यासारखं करतात आणि येतात आणि सांगतात की मी बागुलबुवाला मारून आलो, आता काही तुला घाबरायचं कारण नाही. तर मुलाच्या दृष्टीने तो बागुलबुवा मेला ही आनंदाची गोष्ट असते.
आणि त्या कल्पनेनं तो आनंदी होतो. तसाच प्रकार अज्ञानी माणसांचे. अज्ञानी माणूस काय करतो, तर मोक्ष हा बंद आहे आणि त्याची कल्पना या लहान मुलांच्या अजाणतेपणासारखी आहे, म्हणजे अज्ञानासारखीच आहे. देहात आत्मा नांदतो हा भ्रम त्यांच्या पचनी पडलेला असतो. आपल्या ठिकाणी देहामध्ये अंतरात्मा आहे. कालच झालं बघा त्या दासबोधावरचं विवचन. तर तो सगळ्या गोष्टी आपल्याकडून करून घेत असतो. पण येरा तो नाही मा कोणी मृत्यू मानावा. त्या अज्ञानी लोकांचा असा प्रकार आहे की मोक्ष हा बंध आहे ही त्यांची कल्पना लहान मुलांच्या अजाणतेपणातल्या अज्ञानासारखी आहे. आणि म्हणून देहात आत्मा नांदतो हा भ्रम त्यांच्या पचनी पडलेला असतो. तो भ्रम वाटतो त्यांना. आपल्या ठिकाणीच आत्मा आहे हे त्यांच्या ठिकाणी लक्षात येत नाही. आपल्याला म्हणजे सच्चिदानंद रूप जे आहे आपलं आत्मस्वरूपी, तर ते अविद्येनं बंधांची जर कल्पना केली नाही तर ते बंध सापेक्ष किंवा विद्याकृत मोक्ष कल्पना ही कुठून येणार. विद्येनं मोक्ष मिळतो ही कल्पना समजतच नाहीये. मुक्त कायसया म्हणावे बंधन ते नाही ठावे, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे बंध कशाला म्हणायचं आणि मोक्ष खणाला कशाला म्हणायचं हेच माणसाला समजत नाही. आता 14वी ओवी पण सोपी आहे. घटाचे नाही पण फुटली याची नागवण मानित असे ते जाणं म्हणू येईल. आता मातीचा घट फुटला की काहीतरी आपलं नुकसान झालं, पण घटच नसेल तर तो फुटणार कसा आणि न फुटलेल्या घटाचं नुकसान कसं होणार. तसं अज्ञानी माणूस म्हणतो की घट फुटला, पण तेच लोक म्हणतात की बंधमोक्ष खरा आहे. म्हणजे त्यांनी म्हटलं म्हणून काही बंधमोक्ष हा खरा खोटा होणार नाही, बिघडत काहीच नाही. बागुलबुवाचा जसा आनंद होता लहान मुलाचा तो मेला, तसाच हा अज्ञानी माणसांचा आहे की देह भावनेनं त्यांचा मोक्ष त्यांच्या अज्ञानात नांदत असतो. त्यांना मोक्षही माहिती नसतो आणि बंधही माहिती नसतो. आत्मा हा अविनाशी आहे, बंधमुक्त आहे, आनंद स्वरूप आहे हे त्यांना समजत नाही. म्हणून मानित असे ते जाणं म्हणू येकी. त्यांनी काही म्हटलं तरी प्रत्यक्षात काय आहे, आत्मा निरंतर आहे, चिरंतन आहे, त्याला बंध नाही, त्याला मोक्ष नाही. तर हे अज्ञानी माणसाचं सगळं पहिल्यांदा वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी हे वेगवेगळे दृष्टांत दिलेले. काय करूया पुढं जाऊया का आपण. आता थोडासा आढावा घेते, नाही तर एक धावता आणि मग आज आपण थांबू. अजून कोणाला बोलायचंय पुढच्या 15व्या ओवीबद्दल. आता हा जो एकूण आपण आढावा घेऊया. आता प्रत्येक ओवी काही सांगायची, एवढ्यांनी तुम्ही सांगितलं, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आणि प्रत्येकाने मला असं वाटतं जर पुस्तक असेल तर निदान ओव्या लिहा आणि तुमच्याकडे जे पुस्तक असेल त्याचा अर्थ लिहा. आता मी जरी अनेक पुस्तकांचा अभ्यास करत असेल, त्याचा संदर्भ घेत असेल आणि तुम्ही मी सांगताना जर कोणी काही लिहून घेतलं असेल तर त्याचा आधार घेऊनही या ओव्या पुन्हा एकदा वाचन करत राहा, समजून घ्या. आता वाचेचं ऋण हे कशासाठी, त्याचा परिहार कशासाठी करायचा हे कालच्या शेवटच्या ओवीतनं आपण पाहिलेलं आहे. ज्ञानदेवांनी काय सांगितलं की मी हे वाचेचं ऋण थोडंसं तरी शिल्लक राहतंच, ज्ञान झाल्यावर सुद्धा शिल्लक राहतंच. आणि म्हणून वाचा शेष ऋण असं म्हटलेलं होतं की नाही. म्हणजे जे काही उरलेलं ऋण आहे ते विमोचन कसं केलं, तर तेवढ्यासाठी गुरूंना वंदन केलेलं आहे. आता आपण एक थोडासा धावता आढावा की एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये काय सांगायचं होतं, ज्ञानदेवांना काय समजावून द्यायचे. जे काही जण नसतील त्यांना उगाच बोलण्याची थोडी भीती वाटते, पण भ्यायचं नाही. आपल्याला इथं काही चुकलं किंवा एखादा विषय समजला नसेल तर तो समजून घेण्यासाठी आपण आजचा दिवस ठेवलेला होता. आता सद्गुरूंनी काय केले की तत्वमसी या महावाक्याचा बोध केला. पहिल्यांदा गुरूंकडे जेव्हा शिष्य जातो त्यावेळेला
उपनिषदातल्या एक वाक्यांचा किंवा तत्वांचा ते त्याला अर्थ समजावून देत असतात. मग ते महावाक्य 4 आहेत बघा. तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, अशा प्रकारची आहेत. तर इथं ते आधी सांगतात की तत्वमसी म्हणजे ते तू आहेस. आता ते म्हणजे काय? तर ते म्हणजे ब्रह्म. त्वम म्हणजे काय? तू. आणि असी म्हणजे आहेस. आपल्याला आपल्याजवळच ते परब्रह्म आहे किंवा आत्मरूप आहे हे माहिती नाही आहे. त्यामुळे आपण सगळीकडे शोधत राहतो. म्हणून आपण वेगवेगळी गाणी म्हणतो आणि ते उदाहरणंही दिलेली होती, कालही सांगितलेलं होतं की कुठे शोधिसिरा. आपण ह्या तीर्थक्षेत्राला जातो, त्या तीर्थक्षेत्राला जातो, पण अजून काही आपल्याला देव भेटत नाही. किंवा प्रवचन ऐकतो, रामायण ऐकतो, सगळ्या कथा ऐकतो. मग आता इथे गुरूंनी बोध केलाय की तत्वमसी, ते तत्व तू आहेस, ते परमात्मा तत्व तू आहेस. हे महावाक्य आहे. पण तरीसुद्धा त्या जीवात्म्याचं जे स्वरूपाचं अज्ञान आहे ते दूर होऊन त्याला मी ब्रह्म आहे अशी जागृती होते. त्याच्यासाठी ही सगळी उदाहरणं दिली की अज्ञानी माणसाला कसं या गोष्टी खऱ्या वाटतात, त्या गोष्टी खऱ्या वाटतात, पण त्या कशा खोट्या आहेत. सगळे हे परमतत्व आपल्यातच मिसळलेलं कसं आहे ही उदाहरणं आता दिली. मग आता मी ब्रह्म आहे ही जागृती झाली की लगेच वाचेचं ऋण फिटतं का? नाही फिटत. कारण ही जागृती कशी आहे? जागृती म्हणजे ज्ञान बरं का. फक्त जागे होणं, निद्रा आणि ही जी उदाहरणं दिली आहेत ना ही रूपकात्मक दिलेली आहेत. निद्रा म्हणजे अज्ञान आणि जागृती म्हणजे ज्ञान. तर जागृती म्हणजे ज्ञान आहे आणि निद्रेसारखीच ही जागृती असते. कशी असते? आपण जे 4 वाणी पाहिल्या की वैखरी कशी आहे? स्वपरवेद्य म्हणजे स्वतःला आणि दुसऱ्याला जाणून देणारी. बोलण्यामुळं काय होतं? मलाही काही गोष्टी कळतात आणि मी तुम्हाला समजावून देते, तुम्हालाही समजतात. मध्यमा कशी आहे? स्ववेद्य आहे म्हणजे स्वतःला समजून घेण्यासाठी आहे. आणि पश्यंती म्हणजे कारणदेह म्हणजे अज्ञान. आणि परा म्हणजे मी ब्रह्म या रूपानं महाकारण देहात म्हणजे पूर्ण ज्ञानामध्ये जी वावरणारी अशी ती वाणी. तर या 4ही वाचा किंवा वाणी अविद्येबरोबर लोप पावतात. म्हणजे जोपर्यंत मी ब्रह्म हे कळत नाही तोपर्यंत त्या 4ही वाणी आपल्याजवळ आहेत, शिष्याजवळ आहेत. पण जेव्हा मी ब्रह्म आहे असं समजतं त्यावेळेला या वाणी लोप पावतात. आता बघा देहाच्या नाशाची उदाहरणं पाहिली तुम्ही की देहाचा नाश झाला की मग सगळे हात जातात, पाय जातात, म्हणजे त्यातली सगळ्यातली चेतना जाते. कर्मेंद्रिय संपतात, मनाचं लय होतो, ज्ञानेंद्रिय संपतात. म्हणजे सूर्यबिंब जेव्हा आता ह्याला जातं, मावळतं, त्यावेळेला त्याची किरणं पण जातात. तशी अविद्या नाश पावली की अविद्येबरोबर अविद्येचं कार्य असणाऱ्या या 4 वाणीसुद्धा लोप पावतात. मग आता त्या कशा लोप पावतात? की पाण्यामध्ये आपण मीठ टाकलं तर मीठ गायब होतं म्हणजे विलीन होतं, दिसत नाही. पण त्याच्या चवीनं ते शिल्लक राहतं की नाही? म्हणजे रूपानं नष्ट झालं तरी चवीनं, स्वादानं ते शिल्लक राहतं. तशा ह्या 4 वाणी जरी अविद्येबरोबर मरण पावल्या तरी सुद्धा त्या बोधरूपात थोड्या शेषानं राहतात किंवा थोड्या शिल्लक राहतात. म्हणजे अविद्येसह या 4ही स्थूल रूपानं हटतात, पण सूक्ष्म रूपानं अहम ब्रह्मास्मी किंवा ब्रह्मा अहम अस्मी किंवा सहा अहम असं स्फुरण राहतंच. आणि म्हणून त्या तशा सूक्ष्म रूपात जिवंत असतात. म्हणजे जिती अविद्या ऐसी अन्यथा बोधाते गिवसी त्याची यथार्थ बोधेसी निमाली उठी. यथार्थ बोध झाला की ती निमाली म्हणजे शांत झाल्यासारखी वाटते, प्रत्यक्ष दिसत नाही, पण तिचं अदृश्य रूप शिल्लकच असतं. आता सच्शिष्य जो आहे, जो श्रीगुरूंच्या मुखातून या महावाक्याचा बोध करून त्याचं मनन करतो, निजध्यास करतो आणि मग त्याला स्वरूप ज्ञानाची प्राप्ती होते. एकदम त्याला आतून कळतं की मीच ब्रह्म आहे आणि त्यामुळे त्याच्या अविद्येची निवृत्ती होते. आत्ता जे सांगितलं की यथा बोधेसी निमाली उठी, अविद्या जिवंत असो की मृत, पण ती दोन्ही रूपात बंधनकारकच आहे.
त्या गुप्तरूपात जरी असल्या वाणीसुद्धा, किंवा त्यांचं जरी बंधन सुटलेलं असलं, अदृश्य रूपात असल्या, तरीसुद्धा हा जो बंध आहे हा मोक्षात सुद्धा अडकवून टाकतो. म्हणजे मृतावस्थेत त्या मृत झाल्यात असं समजलं तरीसुद्धा हा मोक्षसुद्धा अविद्येचं जणू काही कार्य आहे, तो बंधच आहे. ज्ञानबंधू असे शिवसूत्रांमध्ये त्याला 2 उदाहरणं दिली होती. ज्ञानदेव म्हणतात की मोक्षसुद्धा कसा बंध आहे किंवा ज्ञानसुद्धा बंध कसं आहे ते शिवांनी स्वतः सांगितलेलं आहे, किंवा पुढं त्यांनी विष्णूंनी सांगितले असंही सांगितलेलं होतं. म्हणजे मीच म्हणत नाही, तर सगळे सिद्ध लोक ते सांगतात की मी हे विधान करत नाही की ज्ञान पण बंध आहे. ते तर सगळ्या शिवांनी, विष्णूंनी किंवा वेगवेगळ्या सगळ्या ग्रंथांनी हे वृत्तीरूपानं ज्ञान मी आत्मा आहे असं म्हणत असतं. आणि म्हणून तो भ्रम आहे. तो मीपणाही संपायला पाहिजे, पूर्ण बोध व्हायला पाहिजे असं शेवटी आपण पाहिलं. कारण आपण त्याच्या पुढच्या ज्या 2 ओव्या घेतल्या होत्या त्या आठवा. अग्नीमध्ये काष्ठ पूर्ण जळून जातं पण ते भस्मरूपानं राहतं. तसं 4 वाणींच्या अंगाने अविद्या ज्ञानाग्नीत प्रविष्ट होऊन अविद्येचा जडभाव जळून जातो पण बोधरूप भस्म शिल्लक राहतं. आणि त्याच्यापुढं म्हणून ते ऋण शेष वाचाय्या न फेडवे मरोनिया, ते पाया पडून मी सोडविले. आणि त्याच्यामध्ये एक दृष्टांत दिला होता, कोणाला आठवतंय की भस्म लाविले सर्वांगा चिता भस्म, ती ओळ मी तुम्हाला सांगितली होती की भस्म लावतात, विभूती लावतात, पण त्याचा ठिपका किंवा त्याचा पांढुरकेपणा शिल्लक राहतो. म्हणजे भस्माच्या पुढची सुद्धा थोडीशी खूण ही राहतेच. आणि मग ते जे उरतंय, शेष ऋण जे उरतंय ते दूर करण्यासाठी ज्ञानदेवांनी गुरुरायांना वंदन केलं. आणि मग त्या वाणी त्या ठिकाणी वाणींचं ऋण हे संपलेलं आहे, संपवलेलं आहे. असा हा एवढाच, म्हणजे म्हणलं तर 3 टप्पे आहेत. पहिलं अज्ञान, दुसरं ज्ञान, अज्ञानाचा बंध वेगळा, ज्ञान मिळाल्यावर ज्ञानाचा बंध वेगळा, आणि मग ज्ञानातूनही सगळं निःशेष झाल्यानंतर जे अगदी थोडंसं अंशानं राहते तर ते ऋण, वाणींचं ऋण हे फक्त गुरूंच्या चरणी लीन झाल्यामुळं, परमात्म्याच्या चरणी लीन झाल्यानंतर ते संपून जातं. आणि पूर्णपणे त्या ऋणातून मी मुक्त झालो किंवा पूर्णतया उत्तीर्ण झालो, असा शेवटी त्यांनी शब्द वापरलेला ज्ञानदेवांनी. हा ज्ञानदेवांचा अनुभव आहे. आता आपल्याला तसा आला पाहिजे. आपल्याही ठिकाणी जो थोडासा मीपणा राहतो, नकळत तरी म्हणतोच ना आपण. आता कोणी म्हणतात आता आम्ही काही माझं म्हणत नाही, मला काही नको, आता कुठल्याची अपेक्षा नाही. हळूहळू आपण विवेक, वैराग्य, समर्थांच्या भाषेतलं अवलंबायला लागलो असू तर त्याचा अनुभव सांगा तुम्ही. ज्ञानेश्वरी शिकलात, चांगदेव 65 शिकलो आपण, आता हा अनुभवाचा 3 टप्पे ओलांडले. आपल्या आचरणात, आपल्या वागण्यात काही फरक झाला का थोडासा सांगा मला, अनुभव तो सांगा. यातलं काही नाही सांगितलं तरी चालेल. काही जाणवायला लागलं का आपल्या व्यवहारातल्या वागण्यात? खरंय मॅडम, आपल्या व्यवहारात सुद्धा या गोष्टीचा खूप फरक झाला आहे. एक तर आत्मिक शांतता, दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपण बोलतो त्या वाणी आहेत, त्या वाणीचं प्रगटीकरण करणं याच्यामध्ये फरक जाणवतो. कारण या 4 वाणी आहेत त्या झोपेमध्ये अज्ञान रूपाने नष्ट होतात, पण जागृती झाली की त्या 4 वाणीचं ज्ञान प्रगट होतं. परंतु ते ज्ञान तत्वज्ञानारूप जाणवतं असं मला वाटतं. म्हणजे आता तत्वज्ञान आपल्या डोक्यात थोडं घोटाळायला लागलं किंवा समजायला लागलं, तत्वज्ञानापर्यंत आपली गाडी आली. तसं तुम्ही सांगितलं की मीठ टाकलं पाण्यात ते विरघळतं, परंतु त्याची चव राहते. तसंच
ह्याच उदाहरण कशाचं कापराचं दीदी तसं. मी थांबत थोडं लवकर लक्षात हा येत हा नाही. ठीक आहे, सावकाश सांगा, सावकाश सांगा. हा तसं कापुराचं उदाहरण. हा तेच ना. कापूर हा. जर पाण्यात टाकला तर तो विरघळतो, परंतु त्याच वास सुगंध किंवा सुगंध. त्याचं जे विरघळला तरी त्याचं स्वरूप आपल्याला जाणवतो. बरोबर. म्हणजे हळूहळू आपण आपल्याही वागण्यात बोलण्यात थोडासा तरी त्यातला एक एक भाग आपण स्वीकारतोय. हा 100% नाही आपण एकदम बदलू शकणार, पण आपल्या वय 25-50 जे आपली वागणं होतं ते आता थोडं बदललं का? खूप फरक जाणवला. विशेष म्हणजे अमृत अनुभव असल्यामुळं आणि शिकल्यामुळं तुम्ही जे सांगता त्याची उदाहरणं त्याच्यामध्ये आपलं काही घालून आम्हाला सुद्धा बरीच उदाहरणं देण्याचा प्रसंग म्हणजे जाणवतो की आपण सुद्धा अशा रीतीने प्रगतीकरण करावं, असं लिहावं. मॅडम जसं सांगतात तसं आपण त्याचं उजळणी करावी. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे हा एक फरक झाला ना स्वतःमध्ये थोडा. बरोबर. तुम्ही जसं म्हणलात की अमृतानुभवाची एक श्लोक लिहायचा आणि आपल्याला जाणवलं तसा त्याचा अर्थ पण आपण लिहून काढायचा. हा एक फरक आपल्याला विशेष करून जाणवला आहे. छान छान, चांगलं आहे. ज्ञानेश्वरी तर बरेच जणांनी लिहिलेली होती एवढी मोठी असून सुद्धा, त्या तुलनेनं तर अमृतानुभव चांगदेव पासष्टी खूप लहान आहेत. चांगदेव पासष्टी तर 65च उभ्या होत्या. ती लिहिली का कोणी? हॅलो ताई. हो बोला. माझ्या बहिणीने लिहिली मॅडम. हो ना. हा हा हा, चांगलं आहे. चांगदेव पासष्टी आणि तिचं ते व्याख्यान असतं दर मंगळवारी. हो का? तिने चांगदेव पासष्टी सगळं लिहून काढले. अरे वा, बर बर. हॅलो. हा बोला. म्हणते आवाज येत नाही, बोला. स्वतःच्या आचरणात आणलं तर त्याचा फायदा आहे. बरोबर. आणि ते आचरणात आलेलं आहे. बर. कारण हे ऐकून आपण मनाचा संयम कुठं ठेवायचा, बर का. कोणतं कार्य केल्यामुळं काय होतं, काय करू नये, काय करावं, मनाचा बंध कोणता असावा, काय या गोष्टी आपल्या वागण्यामध्ये नक्कीच बदललेल्या आहेत. बरोबर. आपल्या व्यवहारामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, आपण घरातल्या व्यवहारामध्ये, कुठे आपल्या घरातल्या बाबतीमध्ये आपण संयम धरायचा आणि त्या ठिकाणी आपल्या मनाला बंद घालायचा आणि आपलं मन हे आपल्या ताब्यात ठेवून आपण त्याच्यावर विचार करून आपला आचार विचार आपण ठरवला पाहिजे. हे या अनुभवातून चांगलं समजलेलं आहे. छान छान. आणि ते आम्ही आचारात आणण्याचं करतोच आहे, प्रयत्न करतो, नाही केलाच आहे, अगदी 100% केला आहे. आणि त्याच्यातून थोडं थोडं निवृत्त होऊन आपण काय जास्त नाही, 5-10% का होईना आपण याच्यातून निवृत्त झालं पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. नुसतं तुम्हाला ओव्याचा अर्थ सांगायचा, ज्ञान सांगून उपयोग नाही, त्याचं आचरण किती केलंय याचाही आपल्या मनाचे आपण विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. हे थोडं आमच्या विचारात आणि हृदयात भिनलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही आचरण करण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर सुंदर सुमनताई, छान सांगितलं, अगदी सुंदर. खूप छान ताई. हो, आपल्या आचरणातच बदल. ऐकतो, उदाहरण चांगले आहेत असं म्हणून उपयोग नाही. नाही. ते आपण स्वतः अंमलात आणलं पाहिजे. अगदी बरोबर. छान. हे महत्वाचं आहे. खरंय. आणि त्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय. बरोबर. आपल्या मार्गदर्शनामुळं तसा स्वभावामध्ये तर फरक प्रत्येकाच्याच पडला असणार आहे, प्रश्नच नाही. कारण विज्ञान एवढं छान दिलेलं आहे, उदाहरण एवढे छान दिलेले आहेत की त्यामुळे माणसाच्या विचारात आणि मनामध्ये खरंच फरक पडलेला आहे. छान छान, सुंदर. आणि माझ्या तरी वैयक्तिक पडतोय चांगला. चांगलाय. अगदी खरंय ताई.
अगदी खरंय. आपल्याला जाणवतोच हा फरक आपल्याला. एक संयम, एक आत्मिक शांतता म्हणा, समाधान आणि कुठल्याही गोष्टीला प्रतिक्रिया देताना जर आपण संयम ठेवतो, संयमाने वागण्याचा आपल्याला आपल्यामध्ये गुण तर आहे, याच्यामुळे आलेला काही मॅडम. छान छान. सुलभाताई खरंय. आपण म्हणतो पण नकळत आपल्या वागण्या त्याच्यात फरक झालेला आपल्याला कळला नाही, ते समोरच्यांना कळतं. तुम्ही म्हणतात आता शांत झाले, तुम्ही असं झालं, तुम्हाला राग येत नाही. लक्षात येतं ताई, असं लक्षात येतं की आपण कालचाही विचार करायचा नाही, उद्याचाही विचार करायचा नाही, फक्त आजचा विचार करायचा. बरोबर बरोबर. छान. नाही तर पूर्वीच उगाळत बसायचं, 25 वर्षापूर्वीच. आपण ते एकदा लक्षात ठेवायचं की उद्या काय होईल हे चिंता करायची नाही, काल काय झालं याचा विचार करायचा नाही, आजचा दिवस हा आपण आनंदाने घालवायचा. अगदी बरोबर. एवढं थोडक्यामध्ये एवढं लक्षात आलेलं आहे. बस बस बस. चालेल. छान. बोला ना, एकेकानी बोला, बाकीच्यांनी आपला ऑडिओ बंद ठेवा. नंदाताई बोलत होत्या काहीतरी. बोला नंदाताई. एका वेळेला दोघांचे ऑडिओ सुरू झाले तर मग आवाज येत नाहीये. तुम्हाला सांगायचंय का सुमनताई काही अजून? सांगत होती मी, आम्हाला आपले आचार विचार बदलून संयमाने राहिलं पाहिजे. खरंय. आणि आपलं मन आपल्या ताब्यात, आपल्या बंधनातच असलं पाहिजे. बरोबर आहे. हे लक्षात आलेलं आहे. खरंय. चांगलंय. बरं, एवढंच. चला, आता तुम्ही तुमचा ऑडिओ बंद करा, मग दुसऱ्या कोणाला बोलायचं असेल तर बोलतील. धन्यवाद ताई. हा धन्यवाद. छान बोलल्या तुम्ही. तुमचा माईक बंद करा आता. ओके रा. हा बस. आता नंदाताई बोलायचं होतं काहीतरी. नंदाताई आवाज खूप होत होता ना, म्हणून बंद केला मध्ये. हा नाही, आता बोला. ते संयम आणि शांतता यावर फार विचार करून आपल्या स्वतःमध्ये सुधारणा झाली ती. आणि जेवढं अविद्या टाळता येईल आणि सुविधेकडे पळता येईल आपल्याला, ते शिकायला हवं मला. एका शब्दात सांगते आता. तुम्ही छान सांगितलं नंदाताई की अविद्या जेवढी टाळता येईल तेवढी. ती टाळायची म्हणजे काय, की भेद कमी करायचा. म्हणजे हा आपल्या रोजच्या जीवनात, हे मी केलं असं सांगायचं नाही, पण एक उदाहरण सांगते तुम्हाला. आपल्या बरोबर जे लोक आहेत ते सगळे आपल्यासारखेच आहेत. म्हणजे समानता मानायची. मग ती कामवालीची मुलगी असो, स्वतः कामवाली असो, बाहेरून अचानक कोणी आपल्याकडे आलं असेल तरी असो, त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये भेद नाही मानायचा. आता आजचं एक उदाहरण सांगते की इथे काम काढले आमचं, काहीतरी खूप गवत चाटलेलं होतं, हे झालेलं होतं. आता ते काम करण्यासाठी माणूस आला. ऑनलाईन मुलांनी त्याला अगदी सांगितलं की मी तुला पैसे देईन, तू काही आईबाबांना मागू नकोस. पण तो आपलं काम करण्यासाठी आलेला. अशा वेळेला त्याची आपण चौकशी करणं, त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेणं, हे आपलं काम आहे की नाही. मला नाश्त्याला बनवायचं होतं, तर मी पहिले त्यांना विचारलं की काका तुम्ही नाश्ता करून आलायत का. का विचारायचं की आता दोघंच असतो, जास्त करूनही पुन्हा चालत नाही. नाही म्हणे खाईन मी. त्यांना इतका आनंद झाला आणि मलाही आनंद झाला. मग गरम गरम केलेलं त्यांना जेव्हा दिलं, पहिली डिश त्यांना द्यायची. आपल्या बरोबरीनं जर आपण ह्या अशा समाजातल्या किंवा प्रत्येक चराचरातल्या प्रत्येकावर जर असं प्रेम करायला लागलो तर हे बंध सगळे हळूहळू सुटत जातील. कारण ज्ञानदेवांचं म्हणणं एवढंच आहे की प्रत्येकामध्ये परमात्म रूप बघा तुम्ही. ज्ञानदेव तेच सांगतात, समर्थ तेच सांगतात, शंकराचार्य तेच सांगतात. पण मी आणि माझं याच्यात अडकू नका. नाही तर आपण फक्त
म्हणजे पूर्वी मी सांगायची लोकांना की आता समजा आम्ही 7 जणी जावा होतो, ते जावांचं किती जमतं किंवा असे व्यवहारातले आपण किस्से ऐकत असतो, पण माहिती नाही आम्ही जावा कधी म्हणजे भांडण तर सोडाच, पण आपपरभाव नाहीच, उलट त्या मुलांवर म्हणजे जी पुतणी मंडळी असतील त्यांच्यावर आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रेम करायचं. आता हे काही सांगायला पाहिजे असं नाही, तुम्ही तसंच केलं असेल तर प्रश्न नाही, पण कधी कधी हा अपपरभाव केला जातो, तो करायचा नाही, अजिबात करायचा नाही. एवढ्या गोष्टी जरी आपण भेद संपवला तर ती अविद्या हळूहळू संपेल. चला थांबूया. थोडंफार समजलंय म्हणजे आता वाचा ऋण परिहार झालेला आहे सगळ्यांचा. मग आता उद्याला सुरू करायचं नवीन प्रकरण. अजून उद्या कोणी बोलणार आहे? उरलेल्या काही ओव्या कुणाला सांगायच्या असतील म्हणजे मग पुन्हा याचं काही बघायचं नाही. मग आता जे नवीन प्रकरण सुरू करू त्याचीच ओवी कालची आज कुणीतरी सांगितली की पुढे जायचं. आज जवळजवळ 15 ओव्या छान सांगितल्या, खूप जणींनी सांगितल्या. नाहीतर मग उद्या नवीन प्रकरण सुरू करायचं. एकदा तुम्ही सिग्नल द्या की आता झालं ताई, आम्हाला कळलंय, आता काही नको पुन्हा आता याच्यावर. मग उद्याच्या मुहूर्तावर, आता उद्या हे पण आहे बघा, चंपाषष्ठीची सुरुवात आहे ना, षडरात्र नवरात्र. आज अमावस्या होती, काल आज सुरू करू. हा नवीन सुरू करू, चालेल. चला योगेश्वरीचं नवरात्र बसते उद्या आमच्या. हो, तेच ज्यांच्याकडे देवीचं आहे, कोणाकडे खंडोबाचं आहे. योगेश्वरीचं नवरात्र छान सुरू होते छान, उद्या. चांगलंय चांगलंय. सगळ्यांना शुभेच्छा नवरात्रासाठी, साधना करण्यासाठी. आणि आपली हीच वेळ राहील रोज. आता सध्या तरी काही बदल करायचं कारण नाही. अरे मी ऑडिओ बंद केला होता. उद्याची हीच वेळ असेल, आता काही वेळ बदलायचं कारण नाही आहे. म्हणूया आता प्रार्थना. खास कोण म्हणणार आहे? सुमिता ताई म्हणा आज प्रार्थना. म्हणा म्हणा म्हणा. सुलभा म्हणते का? म्हण. म्हणा. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रीत्वा प्राकृतवीरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. गीताशास्त्रं पामुदिकल्पं नवन्तदीयं वयं वचाल्पं विषयविपदामृतमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्र मृतनिष्यन्दः काव्यतत्त्वयो कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयन् ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीतां नमो ज्ञानिने.
ज्ञानेशात् परमार्थविचरितम् ज्ञानेश्वरस्याद्भुतम् ज्ञानेशेन जीविते गुणगणो ज्ञानेश्वरत्वं कृते आरति ज्ञानराजा महामहिमतेजा सेविति साधु संत मनुवेदनमाता आरति ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हितनेरति कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी या गोपिका नारी नारद तुंबर हो सांब गायन करी आरती ज्ञानराजा प्रकट भुजबोधे विश्व ब्रह्माची केले राम जन्मतनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविति साधु संत मनुवेदला माता आरती ज्ञानराजा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तु ज्ञानेश्वर जय तु श्री कृष्ण।